श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. गणेश पुराण अध्याय 6. भृगु ऋषीच्या आश्रमात आगमन. सूत सोमकांत राजाची कथा पुढे सांगू लागले. सुधर्मा राणीचे बोलणे ऐकून च्यवनास वाईट वाटले. तो तेथून काही न बोलता गेला व आपल्या कलशात जल भरून आश्रमात आला. आपल्या पिताश्रीसमोर त्याने तो पाण्याने भरलेला कलश ठेवला व खाली मान घालून उभा राहिला. आपल्या सुपुत्राचे काहीतरी बिनसले आहे, त्याला कसले तरी दुःख झाले आहे हे भृगु ऋषीने ओळखले. वडिलांनी त्याला विचारले की आज तू दुःखी का दिसतोस आणि असा मान खाली घालून का उभा आहेस. च्यवनाने जन्मदात्या सोमकांत राजाची सर्व हकीकत सांगितली. भृगु ऋषी म्हणाले, अरे तू यामुळे एवढा दुःखी का झालास. त्या सर्वांना घेऊन तू आश्रमात ये, आपण त्यांचे दुःख निवारण करू. पिताश्रीच्या आज्ञेनुसार च्यवन हा पुन्हा सरोवरापाशी आला. तोपर्यंत फलाहार आणण्यासाठी गेलेले 2 प्रधानसुद्धा परतले होते. भृगुपुत्र च्यवन सुधर्मास म्हणाला, हे राजनंदिनी, माझ्या पिताश्र्यांनी आपणा सर्वांना आमच्या आश्रमात घेऊन येण्याची मला आज्ञा दिली आहे. माझे पिताश्री आपले दुःख निवारण करतील. आता थोडासुद्धा वेळ न घालवता आश्रमात चलण्याची कृपा करावी. च्यवनाचे हे संभाषण ऐकून सुधर्मास आनंद झाला. तिने परमेश्वराचे मनोमन आभार मानले. ते 5ही जण भृगु ऋषीच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले. अशा प्रकारे ती सर्व मंडळी भृगु ऋषीच्या आश्रमात आली. त्यांच्या शिष्यांनी सोमकांत राजा, सुधर्मा राणी व 2 प्रधानाचे सहर्ष स्वागत केले. आश्रमात सर्वत्र वेदघोष सुरू होता. काही शिष्यमंडळी यज्ञ करीत होते व अनेक देव देवतास आहुती देत होते. आश्रमात अनेक हिंस्त्र पशुसुद्धा होते. ते एकमेकाशी असलेले हाडवैर विसरून मुक्तपणे हिंडत होते. तेथे सुशीतल पवन होता. सूर्याची तळपती सूर्यकिरणे आश्रमात नव्हती. सर्वत्र सुगंध येत होता. त्या आश्रमात भृगु ऋषी व्याघ्र चर्मावर शांत चित्ताने बसले होते. त्यांची मुद्रा तेजस्वी दिसत होती. त्यांचे दर्शन झाल्यावर सर्वांनी त्यांना नमस्कार केला. भृगु ऋषींनी सर्वांना मंगलमय आशीर्वाद दिले. नंतर सोमकांत राजा पुढे आला व हात जोडून नम्रपणे भृगु ऋषींना म्हणाला, हे मुनिवरा, आपली कीर्ती त्रिलोक्यात पसरलेली आहे. माझे भाग्य थोर आहे म्हणून आज मला आपले दिव्य दर्शन झाले. माझ्या पूर्वजांची पुण्याई थोर म्हणून मला आपला सहवास लाभला. अशी सुवर्णसंधी फारच थोड्या भाग्यवंतांना मिळते. स्वामीजी, माझ्याकडे कशाचीही कमतरता नव्हती, तरी पण माझ्या अंगी अहंकार नव्हता. मी प्रजेवर पुत्रवत प्रेम केले. मी माझ्या जीवनात सदैव सत आचार, सतविचार, सत उच्चारांचे पालन केले. मी शंभू महादेवाची भक्तीसुद्धा केली. असे असूनसुद्धा मला कुष्ठरोग झाला. माझ्या पूर्वजन्मीच्या पापामुळेच मला हा रोग झाला आहे. मी रोग निवारणासाठी खूप प्रयत्न केले, अनेक औषधे घेतली, पण सर्व परिश्रम व्यर्थ गेले. ऋषीजी, आपली पुण्याई थोर आहे, त्यामुळेच आपल्या आश्रमात हिंस्त्र पशु पक्षीसुद्धा एकमेकांचे हाडवैर विसरून मुक्तपणे हिंडत आहेत. यामुळे माझ्या मनात आपल्याबद्दल दृढ विश्वास आहे. आपणच मला या दुर्धर व्याधीतून मुक्त करा. मी आपले उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आपण शीघ्रतेने काहीतरी उपाययोजना करावी. मला या रोगाचा कंटाळा आला आहे. काही वेळा आपण आत्महत्या करावी असे वाटते, पण आत्महत्या पाप आहे याची जाणीव असल्याने मी मनास समजावतो. आता मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलो आहे. आता तुम्हीच मला या दुर्धर रोगापासून मुक्त करा, ही तुम्हालाच कळकळीची विनंती आहे. सोमकांत राजाची विनंती ऐकून तपस्वी भृगु ऋषी म्हणाले, राजन, तू काळजी करू नकोस. आपल्या सर्वांची काळजी घेणारा परमेश्वर आहे, त्याच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव. आजपर्यंत माझ्या आश्रमात आलेल्या सर्व दुःखी लोकांना मी दुःखमुक्त केले आहे. तसेच संकटात सापडलेल्या लोकांना संकटातून सोडवले आहे. मला तुझे परमदुःख कळाले आहे. माझ्याकडे त्यावर जालिम औषधसुद्धा आहे. हे सर्व तुला पूर्वजन्मीच्या भयंकर पापामुळेच भोगावे लागत आहे. तू जर पूर्वजन्मी पाप केले नसते तर तुला कुष्ठरोग झालाच नसता. ईश्वर सर्वांना सर्व कर्माची फळे व्यक्त व अव्यक्त रूपात देत असतो. मनुष्याने सदैव ईश्वराचे स्मरण करावे, त्यामुळे त्याच्या हातून नेहमी चांगलीच कर्मे होतात. तसेच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या शत्रूवर विजय मिळवता आला पाहिजे. तू पूर्वजन्मी कोणते महापाप केले होतेस ते मी तुला दिव्य दृष्टीने सांगेन. तू आता निवांत हो. तुम्ही सर्वजण फार दमलात, त्यामुळे तुम्ही प्रथम स्नान करा. त्यानंतर आपण सर्वजण मिष्टान्नाचे भोजन सेवन करूया. त्यानंतर विश्रांती घ्या. भृगु ऋषीच्या संभाषणाने सुधर्मास हायसे वाटले. त्यानंतर सर्वांनी स्नान केले. भृगु ऋषींनी स्वतःच्या करकमलाने सर्वांना उंची वस्त्रालंकार दिले. सर्वांनी भोजनाचा स्वाद घेतला. भोजन झाल्यानंतर सर्वजण निद्राधीन झाले. सोमकांत राजा झोप केव्हा लागली सुधर्मास कळले सुद्धा नाही. राजा आज चिंतामुक्त झाला होता.
त्यामुळे शांततेने झोपला होता. आता कुष्ठरोगाच्या वेदना जास्त दिवस सहन कराव्या लागणार नाहीत यामुळे तो आनंदित होता. एवढा परमानंद सोमकांत राजास राजवाड्यात असताना सुद्धा झाला नव्हता. या ठिकाणी गणेश पुराणातील 6वा अध्याय पूर्ण झाला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पार्वती पतेश्वर हर हर महादेव.